तर यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत 20 जून रोजी पावसाचा अंदाज। अतिशय महत्त्वाची बातमी, गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने मोठा कहर केलेला आहे। मोठ्या प्रमाणात पावसाने जे काही नुकसान केलं आहे, आता पाऊस बघा काही दिवसासाठी बंद होणार आहे। आता कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस बंद होणार आहे, याविषयीचा हवामान आजचा हवामान अंदाज काय आहे, सविस्तर चर्चा करूया। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। या पावसाने बरेच शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे। जी लागवड योग्य पिकं आली होती, ही लागवड योग्य पिकं रोपांचे नुकसान केलेले आहे, डाळींचे नुकसान केले आहे, डाळिंबाचे नुकसान केले आहे, कांद्याचे नुकसान केले आहे, त्याचबरोबर टोमॅटोचे नुकसान होणार आहे। आता सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की हा पाऊस बंद कधी होणार, कारण का भरपूर शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहे, काहींची पिके खराब झाली आहे। आता बघा, याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस पडणार का, हा मोठा प्रश्न आहे। कारण का बघा, पाऊस जर उघडला तर शेतकरी मशागत करू शकता किंवा जे काय पेरणी असेल ती करू शकता। भरपूर शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल याची पेरणी करायची आहे, ज्वारी असेल, बाजरी असेल। पाऊस बघितला ते मोठ्या प्रमाणात पावसाला आता सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी तुफान पाऊस झालेला आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, या सर्व ठिकाणी तुफान अतिवृष्टी झालेली आहे। याचा परिणाम शेती व्यवसायावरती होत आहे। आता सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागून बसले आहे की पाऊस कमी होणार। आता पेरणी करायची आहे, पण पेरणीमध्ये पुन्हा एकदा संकट वाढलं आहे। कारण काही ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे, पेरणी केली तर ती पेरणीसुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे। मग शेतकऱ्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे। आता काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला IMD इंडिया असेल किंवा हवामान विभागाने सर्वेसुद्धा स्कायमेटचा अंदाज असा आहे की येत्या काही दिवसामध्ये अजून अतिवृष्टी होऊ शकते। कारण का बघा, काही ठिकाणी अशा प्रकारचा कमी दाबाचा पट्टा राज्यातील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पाऊस उघडला तरी बघा, भरपूर साऱ्या ठिकाणी आज जर बघितलं तर सकाळपासून पाऊस लागण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 20 जून नंतर पावसाचा जोर कमी होणार आहे। आता पेरणी कधी करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। तर साधारणतः 25 पर्यंत वाट पाहायची आहे आणि 25 ते 30 नंतर पेरणी करावी, असा सल्ला हवामान खात्यातर्फे देण्यात आहे। अरबी समुद्रामध्ये एका विशेष प्रमाणाचे वातावरण तयार झाल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व शेतीला व्यवसायाला बसण्याची शक्यता आहे। कारण थोडा पाऊस आला तर काही टेन्शन नाही आहे शेतकऱ्यांना, पण जास्त पाऊस जर आला तर ती पेरणी केलेली बियाणे खराब होऊ शकते। दुबार पेरणी संकटसुद्धा शेतकऱ्यांकडे उभे राहू शकते। कारण का बघा, जास्त पाऊस झाला तर ती जमीन आहे ती जास्त ओली होईल आणि ते जे काही दाणे पेरलेले आहे हे दाणे खराब होण्याची शक्यता आहे। आता काही ठिकाणी बघा अशा प्रकारचे वातावरण तयार होत आहे, म्हणजेच पाऊस हा पुन्हा येण्याची शक्यता आहे। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं, आपल्या परिसरात आत्तापर्यंत किती पाऊस झालेला आहे? कारण जर मागचं रेकॉर्ड बघितलं तर पूर्ण पावसाचा जवळजवळ 40 ते 50% पाऊस एकट्या मे आणि जूनमध्ये आत्तापर्यंत काही ठिकाणी झालेला आहे। काही ठिकाणी पाणी वाहतं आहे। येत्या काही दिवसांमध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येत्या 8 ते 15 तासासाठी रेड अलर्टसुद्धा जाहीर केलेला आहे। समुद्र किनाऱ्यावरती जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता बघा 20 जूनला नद्या नाले एक होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पाऊस तुफान येणार आहे, काही ठिकाणी पाऊस हा कमी असणार आहे, तर काही ठिकाणी स्वच्छ हवामान असेल। तर महाराष्ट्रामध्ये बघा, नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सर्व ठिकाणी रेड अलर्ट पावसाचा जाहीर केलेला आहे। या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या पिकांचे आपण संरक्षण करायचे आहे। कारण का बघा, या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये भात लागवड असेल, टोमॅटो लागवड असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी कांदा लागवड असेल, तांदूळ लागवड असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे। रेड अलर्टसुद्धा काही ठिकाणी जाहीर केलेला आहे। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं, कमेंट करून कळवा। पाऊस असेल, हवामान असेल, यांचा लेटेस्ट अंदाज बघण्यासाठी आपल्या किसान राजा चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।